हॅलो, मी शिवानी. घरातलं कामं आवरल्यानंतर दुपारी खाली आले रूममध्ये. रूममध्ये आल्यावर पहिले रूम क्लीन वगैरे करून घेतली. ही काही आवरून देत नव्हती मला, म्हणून हिला शोकेशमध्ये बसवून दिलं होतं. ते बेडशीट मी ऑनलाईन मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक पी काहीही टाईप करा. त्यानंतर थोडी क्लिनिंग झाल्यानंतर दुपारी आराम केला. उठल्यावर असं खूप छान वातावरण झालेलं होतं. त्यानंतर चहा वगैरे घेतला. दोघी पण छान फ्रेश झालो. तिला छान असं ती दिवसातून 2 ते 4 ड्रेस तिचे बदलायचे होऊन जातात. तिला असा ड्रेस घालून दिला आणि त्यानंतर तिचे आरशात बघून काहीतरी नाटकं चालू होते, काहीतरी ॲक्टिंग करीत होती ती. पण मला व्हिडिओ काढताना बघितल्यावर लगेच शांत झाली. त्यानंतर आजच्या जेवणात फक्त खिचडी बनवायची होती. खिचडी असली का मग चपाती वगैरे दुसरं काही ताण राहत नाही. मग खिचडी पटकन टाकून दिली मी. एका साईडला लगेच भांडे घासायला घेतले, कारण की थोडेच भांडे होते आणि आमचं किचन छोटं असल्यामुळे पटकन पसारा होऊन जातो. त्यामुळे लगेच मी भांडे पण आवरायला घेतले. आणि मला किचन ओटा घासून धुवायला आवडतं. मी कधीच पुसून घेत नाही. थोडं जरी खराब असलं तर मी तिथं डायरेक्ट घासून घेते. तेव्हाच मला किचन आवरल्यासारखं वाटतं, नाही तर मला किचन आवरल्यासारखं वाटतच नाही अजिबात. आणि त्यानंतर जेवण वगैरे झाले. खाली गेलो होतो. किट्टूला पण खेळायचं होतं, पण किट्टू खेळायचं सोडून ती रडायलाच लागली, कारण की मुलींच्या हातावर मेहंदी बघितली तिने आणि तिलासुद्धा मेहंदी काढायची होती. पण आम्ही दुकानं बघितले तर सगळे दुकानं बंद झालेले होते. 9-10 वाजलेले होते आणि तिला ऐकायचंच नव्हतं. तिला आम्ही म्हणत होतो उद्या कोण आणू मेहंदी काढू, पण तिला ऐकायचंच नव्हतं. तिचं रडणं चालूच होतं तसंच. मग त्यानंतर तिथल्या काकूंनी एक मेहंदीचा कोन दिला, त्यांच्या घरात होता तो, आणि तिच्या हातावर मेहंदी काढली मी. तेव्हा कुठं शांत झाली आणि शांत बसली सुद्धा. त्यानंतर वरती आलो, तिला जीव वगैरे घातलं. तर असं होतं माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.